पिंपळनेर वनविभागाचा लाकूड लिलाव संपन्न 55 घनमीटर मालाची विक्री। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। धुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पिंपळनेर वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त केलेल्या मौल्यवान सागवान लाकडाचा यशस्वी लिलाव पार पडला। परिसरातील 9 ते 10 व्यापाऱ्यांनी लावलेल्या स्पर्धात्मक बोलीमुळे एकूण 55 घनमीटर लाकडाची विक्रमी विक्री झाली असून वनविभागाला मोठा महसूल मिळालाय। तसेच 2 दिवसापूर्वीच वन अधिकारी ओमकार ढोले यांच्या टीमने खैर जातीचे लाकूडही जप्त केले। एकीकडे हा लिलाव पारदर्शक झाला असला तरी दुसरीकडे डेपोची दुरावस्था समोर आली आहे। डेपोची सुरक्षा भिंत तुटल्याने मौल्यवान माल उघड्यावर असून येथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे। तसेच अनेक वर्षांपासून जप्त केलेली वाहने धूळ खात पडून असल्याने लाकडाप्रमाणे या भंगार वाहनांचा लिलाव कधी होणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या लिलाव प्रसंगी उपवनसंरक्षक मोबा नाईकवाडी, सहवनसंरक्षक वायपी सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी ओमकार ढोले, विनायक खिरनार, बीडी कुवर तसेच वनपाल एलपी मंडलिक, डीएस सोनवणे, डीबी महाले, देवीदास देसाई, एएम घरटे, पीएम भदाने आणि सुनील कुवर यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। धुळे वनविभागामार्फत आज 8 जून 2026 रोजी पिंपळनेर रेंज कार्यालयाच्या परिसरात कॅम्पसमध्ये आपण जप्त सागवान व इंजाईली मालाचा लिलाव ठेवण्यात आलेला होता। त्याला पेपरला वर्तमानपत्रात जाहिरात पण देण्यात आलेली होती। तर जवळपासचे 9 ठेकेदार व्यापारी याच्यात सहभागी झाले होते आणि जवळजवळ 55 घनमीटर मालाचे आज विक्री करण्यात आली।